नमस्कार विद्यार्थी मित्र हो. साहित्याचे प्रयोजन या प्रकरणातील पाश्चात्य प्रयोजनांचा विचार आज आपण करणार आहोत. मित्र हो, लेखक जसा काहीतरी हेतू किंवा उद्देश ठेवून लेखन करतो, त्याचप्रमाणे वाचकही काहीतरी हेतूनेच साहित्याचा आस्वाद घेत असतो. प्रयोजनाचा विचार हा कोणत्याही कालखंडात साहित्याच्या बदलत्या प्रकृतीप्रमाणे असणारच, किंबहुना तो असतोच. जुन्या संस्कृत विचारवंतांप्रमाणे पाश्चात्य व आधुनिक विचारवंत आणि समीक्षकांनीही काव्यलेखनामागील प्रयोजनांचा केलेला जो विचार आहे तो समजून घेणं आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून आपण पाश्चात्य व आधुनिक काव्यप्रयोजनांचं स्वरूप या ठिकाणी सोदाहरण लक्षात घेणार आहोत. पहिलं प्रयोजन आहे इच्छापूर्ती. आपल्या इच्छा आकांक्षा व्यवहारात अपूर्ण राहत असल्यास वाङ्मयामध्ये त्याची परिपूर्ती करून घ्यावी यासाठी माणूस काही वेळा साहित्याकडं वळतो. माणसाच्या इच्छा वेगवेगळ्या असतात. काही शिष्ट म्हणजे सभ्य, तर काही अशिष्ट म्हणजे असभ्य असतात. या सर्व इच्छा दैनंदिन जीवनामध्ये पुरवून घेता येत नाही, त्यामुळं मानव व्यथित होतो. त्याची पूर्तता साहित्यातून होते. मात्र अशा प्रकारच्या साहित्यात बऱ्याचदा आदर्शवाद किंवा ध्येयवाद दिसतो. उदाहरणार्थ, ग्रामसुधारणा करणे ही गोष्ट प्रत्यक्षात कठीण आहे, मात्र साहित्यामध्ये ती सोपी होते. दरिद्री नायकावर नायिका आसक्त होणे ही गोष्ट व्यवहारामध्ये फार दुर्मिळ आहे, पण वाङ्मयामध्ये ती सहज शक्य आहे. किंवा आपली सारी संपत्ती धर्मादायार्थ वाटणारा नायक आणि प्रजेच्या हितासाठी राज्य सोडणारा राजपुत्र फक्त आपल्याला साहित्यातच पाहायला मिळतो. ही सारी इच्छापूर्तीचे अपत्य होत. एकंदरीत इच्छापूर्ती हे पाश्चात्यांनी सांगितलेले महत्त्वाचे प्रयोजन आहे आणि हे प्रयोजन वाचक व लेखकाच्या संबंधाने अधिक खरे आहे. दुसरं प्रयोजन आहे जिज्ञासा तृप्ती. जिज्ञासा किंवा कुतूहल ही माणसाच्या ठिकाणची एक प्रबळ अशी जन्मजात प्रेरणा आहे. सृष्टीतील प्रत्येक गोष्टीचे माणसाला असलेले कुतूहल व त्यापोटीच कल्पनेच्या जोरावर सृष्टीचे रहस्य शोधण्याचा त्या माणसाने प्रयत्न केलेला आहे. म्हणून मानवी कुतूहलाची प्रेरणा म्हणजे नवनवीन शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं. मानवेतर प्राण्यांमध्ये असं कुतूहल नसतं आणि त्यामुळं मनुष्य हा मानवेतरांपेक्षा वेगळा आणि बुद्धिमान प्राणी आहे अशी जी भावना आहे ती भावना सर्वत्र पसरलेली दिसते. जिज्ञासेमुळं माणसाचे जीवनव्यवहार व कलाव्यवहाराकडं वळणं हे स्वाभाविकपणे सुरू असतं. माणसाच्या जीवनाची जी कक्षा आहे ही मर्यादित आहे आणि त्याच्या अनुभवांनासुद्धा मर्यादा पडलेल्या दिसतात. म्हणजे एखाद्या शहरी माणसाला ग्रामीण किंवा आदिवासी जीवनाचे जे अनुभव आहेत ते अनुभव असतीलच असं नाही. म्हणजे या ठिकाणी त्याच्या अनुभवांना मर्यादा पडलेल्या आहेत. मानवी मन आणि त्याची अनाकलनीयता ही गोष्ट आपल्याला माहीतच आहे. म्हणजे माणसाचं मन हे माणसालाच पडलेलं एक कोडं आहे. या मनाचं रहस्य माणसाला सापडत नाही किंवा त्याचा शोध घेता येत नाही. इतकं ते अथांग आहे, विशाल आहे. त्याची व्यापकता ही खूप मोठी आहे हे आपण जाणतोच. तेव्हा वैचित्र्यपूर्ण आणि विविधतापूर्ण असं जे मानवी जीवन आणि मन आहे त्याची अनाकलनीयता याबद्दलचं कुतूहल माणसाला वाटलं नाही तर नवलच. म्हणजे अशा जिज्ञासा तृप्तीसाठी साहित्य उपयोगी पडतं आणि त्यामुळे हे प्रयोजन सांगितलं जातं. आता हे वाचकनिष्ठ प्रयोजन मानावं लागतं. या संदर्भात शॉपनहोअर या जर्मन तत्त्ववेत्याची जी भूमिका आहे ती भूमिका लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. ते असं म्हणतात की माणसाच्या मर्यादित जीवनामध्ये सर्वच गोष्टींचं आकलन होऊ शकत नाही. समजाव्यात अशा वाटणाऱ्या गोष्टींबद्दलची त्याची जिज्ञासा तशीच राहते. या जिज्ञासेची तृप्ती साहित्याद्वारा होते. या दृष्टीने मराठीतील अनेक लेखकांच्या साहित्याची उदाहरणे आपल्याला घेता येतील, ज्या साहित्यामधून खरोखरच अनेक वाचकांची जिज्ञासा तृप्ती झालेली आहे. जिज्ञासा तृप्ती हे प्रयोजन आहे का की साहित्याचा एक अनुषंगिक उपयोग आहे असा प्रश्न मात्र
शेवटी अनेक समीक्षकांनी विचारवंतांनी उभा केलेला आहे. या प्रश्नांच्या आधारे अखेरीस असं अनुमान काढलेलं आहे की जिज्ञासा एक वैचारिक ज्ञानात्मक जाणीव आहे. म्हणजे मम्मटाचं व्यवहार ज्ञान हे जे प्रयोजन आहे हे जिज्ञासा तृप्ती या प्रयोजनाशी मिळतं जुळतं आहे. पुढचं जे प्रयोजन आहे ते म्हणजे विरेचन. तशी विरेचन ही फार जुनी संकल्पना आहे. प्रसिद्ध ग्रीक तत्त्वज्ञ आणि कलामीमांसक ॲरिस्टॉटल यांनी विरेचनाची ही जी संकल्पना आहे ती संकल्पना मांडलेली आहे. त्याने वापरलेला जो शब्द आहे विरेचन या संदर्भात तो आहे कॅथार्सिस. कॅथार्सिस म्हणजे ॲरिस्टॉटलच्या मते विरेचन. ॲरिस्टॉटलची कॅथार्सिसबाबतची जी भूमिका आहे ती भूमिका अशी आहे की भावनांच्या विरेचनामुळे आपल्या चित्तवृत्तीमध्ये एक हल्लकपणा संभवतो. त्यामुळे आपल्याला आनंद आणि समाधान लाभतं. म्हणजे शोकांतिका ही भावनांचीच जागृती करते. यासाठी त्यांनी ग्रीक शोकांतिकेचं जे उदाहरण आहे ते उदाहरण दिलेलं आहे. आंग्ल कवी मिल्टन यांचंही या संदर्भातलं विवेचन फार महत्त्वपूर्ण आहे. ते असं म्हणतात की काट्याने काटा काढावा किंवा होमिओपॅथी या वैद्यकशास्त्राप्रमाणे शरीराला त्रासदायक झालेली जी विकृती आहे ती शरीराबाहेर काढावी ही विरेचनामागची कल्पना आहे. जे साहित्यातील लौकिक भावभावना आणि विरेचन यांचं जे स्वरूप आहे ते स्वरूप जर आपण पाहिलं तर भावनेसाठी भावना असं ते असतं. जे विरेचन हा साहित्याचा एक परिणाम आहे असं या संदर्भात अनेक मतमतांतरं जी आहेत ती ध्यानात घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं. तर अशा पद्धतीने विरेचन या प्रयोजनाबाबतही समीक्षक विचारवंतांनी वेगवेगळी मतं मांडलेली दिसतात. पुढचं जे प्रयोजन आहे ते आत्माविष्कार. दर्शनी स्वरूपामध्ये हे लेखकनिष्ठ प्रयोजन आहे. तसं ते वाचकालाही लागू पडतं. साहित्यकृतीतून लेखक आपले अनुभव व्यक्त करत असतो. अनन्यसाधारणत्व आणि सर्वसाधारणत्व असं या अनुभवांचे विशेष आहे. म्हणजे त्या साहित्यकृतीतून व्यक्त होणारा तो अनुभव त्या विशिष्ट व्यक्तिमनाचा आहे. याचं भान राखूनच सर्वांचा तो अनुभव बनत जातो. यातील त्या व्यक्तिमनाचा हा जो पूर्वार्ध आहे त्याच्याशी आत्माविष्काराची संकल्पना जोडली गेलेली आहे. म्हणजे आपला अनुभव व्यक्त करत असताना लेखक हा स्वानुभवासह आत्माविष्कार साधत असतो. म्हणजे त्याद्वारा तो आपले व्यक्तिमत्वच प्रकट करत असतो असं म्हटलं जातं. आत्माविष्कार ज्याला सेल्फ एक्सप्रेशन ही जी आत्माविष्कार म्हणजे सेल्फ एक्सप्रेशन ही जी संकल्पना आहे ही पाश्चात्य समीक्षेतून आपल्याकडं आलेली आहे. युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीनंतर व्यक्तिवादी संकल्पना जी आहे ती मोठ्या प्रमाणात जोरावली आणि समाजातील घटक म्हणून व्यक्तीचं महत्त्व मानलं जावं लागलं. फ्रेंच राज्यक्रांतीतून प्रतिष्ठा पावलेल्या स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यत्रयीमुळं तर व्यक्तिवादाच्या संकल्पनेला आधार प्राप्त झाला आणि कलेच्या क्षेत्रामध्ये मग कलावंताचं जे महत्त्व आहे ते महत्त्व मोठ्या प्रमाणात मान्य केलं गेलं. तर आत्माविष्कार साहित्य प्रयोजन मानलं जातं त्यामागची एक सलग भूमिका जी आहे ती सलग भूमिका अशी आहे की एकतर प्रत्येक साहित्यकृती ही एका व्यक्तिमनाचा आविष्कार असतो आणि तो एक मानसिक व्यवहार असतो. म्हणजे साहित्यकृतीच्या अंगावर निर्मात्याच्या मनाचे जे ठसे आहेत ते ठसे उमटलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की कवी काव्यलेखन करतो ते त्याला जाणवलेल्या भावसत्याच्या आविष्कारासाठी. ते व्यक्त करण्याशिवाय त्याच्या कवी व्यापारामागं कोणताही हेतू नसतो. हे सूत्र हाताशी धरूनच डॉक्टर ब्रॅडलॉ या समीक्षकाने कलेसाठी कला हा सिद्धांत मांडलेला आहे. आता हे प्रयोजन वाचकनिष्ठही समजलं जातं. त्याबाबतची भूमिका अशी आहे की रसिक मुका कलावंत असतो आणि कलावंत मुका रसिक असतो. दोघांच्याही ठिकाणी सौंदर्यवृत्ती जी आहे ती रसिकाच्या ठिकाणीही निर्मितीची सुप्त सर्जनशील प्रेरणा वास करत असते. म्हणजे आस्वादाच्या निमित्ताने त्याच्या आत्माविष्काराला या ठिकाणी वाव मिळत असतो. भिन्न भिन्न आस्वादकाच्या मनामध्ये एकाच कलाकृतीची भिन्न रूपं संभवतात ती या आत्माविष्कारामुळंच.
अलीकडं साहित्य निर्मिती आणि साहित्य आस्वाद यांच्याबद्दल एक वेगळाच विचार मांडला जातो, तो आहे आत्मशोधाचा. जे दोन्ही बाजूंनी स्वतःला जास्तीत जास्त स्पष्ट करीत जाणं, सुमूर्त करीत जाणं असाच व्यवहार होतो. पर्यायाने तो आत्माविष्कारच होय, असं या प्रयोजनाबाबत मत मांडलं गेलेलं आहे. पुढचं जे प्रयोजन आहे ते म्हणजे अनुभव विश्वाची समृद्धी. हे तसं वाचकनिष्ठ मानता येईल असं प्रयोजन असलं तरी एका दृष्टीने ते लेखकनिष्ठही मानण्यासारखं आहे. या प्रयोजनाचं स्वरूप आपण या ठिकाणी पाहूया. सुरुवातीला लेखकनिष्ठता जी आहे या प्रयोजनाची, त्या संदर्भाने आपण माहिती घेऊ. तर लेखकाच्या बाबतीत असं जाणवतं की कलाकृती हा एक आत्मशोध आहे, म्हणजे असं म्हटलं जातं. तेव्हा लेखकदृष्ट्या कलाकृती, तिची निर्मिती ही एक आत्मशोधाची प्रक्रिया बनते. या आपल्या अनुभवांच्या निमित्ताने लेखक स्वतःच्या अस्तित्वाचाच शोध घेऊ पाहतो. अशा तऱ्हेने घेतला जाणारा शोध म्हणजे आत्मविषयक अनुभवांची एक मालिका बनत जाते. या अशा आत्मानुभवामुळे व्यक्ती किंवा लेखक हा अनुभवदृष्ट्या समृद्ध बनत जातो. ही झाली या प्रयोजनाची लेखकनिष्ठता. वाचकदृष्ट्या साहित्यातून संभवणारी जी अनुभव विश्वाची समृद्धी आहे तीही खूप महत्त्वपूर्ण आहे. साहित्यकृतीचा वाचकाकडून घेतला जाणारा प्रत्येक आस्वाद हा एक नवा अनुभव असतो. व्यक्तिमत्वात विलीन आणि व्यक्तिमत्वामध्ये त्यामुळं तो अनुभव विलीन होतो आणि वाचकाच्या ज्या कक्षा आहेत त्या कक्षा रुंदावतात. म्हणजे ललित साहित्याच्या वाचनाने वाचक मनाची जी मूस आहे ती एक प्रकारे समृद्ध होते. म्हणजे वाचनामुळं माणूस जुना राहत नाही, नवा बनत जातो. हे जे आगरकरांचं मत आहे ते मत अनुभव विश्वाच्या समृद्धीच्या सूत्राला लागू पडणारं मत आहे. आता अनुभव विश्वाची समृद्धी जी आहे तिचे अनेक विशेष आहेत. एक विशेष असा आपल्याला पाहता येईल की अनुभव विश्वाची समृद्धी ही हेतुपूर्वक नसते, तर एक वेगळी जी दृष्टी आहे हेतूशिवाय ती दृष्टी ठेवून ही समृद्धी जी आहे ती विकसित झालेली असते. हा तिचा एक प्रधान विशेष आहे. समृद्धीचं गुणात्मक आणि संख्यात्मक असे दुहेरी स्वरूप आपल्याला बघायला मिळते. हे कलावादी आणि जीवनवादी अशा दोन्ही भूमिकांना हा विचार जो आहे तो विचार लागू पडतो. दोन टोकांची विचारसूत्र हाताशी घेऊन या दोन्ही भूमिका एकाच निष्कर्षापर्यंत पोहोचतील, तो म्हणजे व्यक्तिमत्व समृद्ध व संपन्न होणे हा निष्कर्ष आहे. आणि ही गोष्ट ललित साहित्यामुळं होत असते. पुढचं जे प्रयोजन आहे ते म्हणजे स्वप्नरंजन. हे पलायनवादाच्या संकल्पनेतून निर्माण झालेलं प्रयोजन आहे. ते पाश्चात्य विचारसरणीतून आपल्याकडं आलेलं आहे. पुनःप्रत्ययाचा सिद्धांत मांडणारे नाशी फडके यांनी या प्रयोजनाचा पुरस्कार प्रामुख्याने केलेला आहे. म्हणजे नैराश्यवाद सांगणारा सुप्रसिद्ध जर्मन तत्त्वज्ञ शॉपेनहोअर याच्या विचारसरणीमध्ये या संकल्पनेची जी मुळं आहेत ती मुळं असल्याचं आपल्याला जाणवतं. त्यांची भूमिका अशी आहे की मानवी जीवन हे दुःखमय असून ती दुःख माणसाच्या वासना तृप्तीसाठी केल्या जाणाऱ्या धडपडीतून संभवतात. वासनेवर विजय मिळवला तर माणूस या दुःखपाशातून मुक्त होऊ शकतो. म्हणजे विश्वातील सर्व प्राणीमात्रांशी व्यापक सहानुभावाने तादात्म्य पावणे आणि संन्यस्त वृत्तीने वासनांचा क्षय घडवून आणणे हाच वासनेवर विजय मिळवण्याचा चिरंतन उपाय आहे, असं शॉपेनहोअर यांनी मत मांडलेलं आहे. आणि त्याने सांगितलेला आणखी एक उपाय म्हणजे कलासृष्टी हा आहे. जे मानवी जीवनाची दुःखमयता ही एक सर्वपरिचित वस्तुस्थिती आहे. जे संत तुकोबारायांनी म्हटलं आहे, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. म्हणजे माणूस हा सतत दुःखाचा वेढा चुकवायचा प्रयत्न करत असतो, पण ते शक्य होत नाही आणि त्यामुळं तो सतत अतृप्त किंवा अस्वस्थ असतो. आपल्या जीवनामध्ये जे घडावे असे त्याला सतत वाटत असते, ते घडत नसल्याने तो कष्टी होतो आणि दैनंदिन जीवनापासून तो दूर जाऊ शकत नाही. तेव्हा जीवनातही राहायचं आणि दुःखही टाळायचं अशा दुहेरी आपत्तीत तो सापडतो. या दुःखापासून पळण्याचा म्हणजे पलायनाचा त्याचा शोध मात्र सतत चालू असतो. हा पलायनाचा मार्ग त्याला साहित्याच्या आस्वादामध्ये सापडतो.
म्हणजे साहित्य कृतीतून आविष्कृत होणाऱ्या विश्वाशी तो एकरूप होतो आणि त्याचे लौकिक विश्व विसरून तो जातो. त्या विश्वामध्ये त्याला त्याच्या अपुऱ्या राहिलेल्या लौकिक इच्छा पुऱ्या झाल्याचं जाणवायला लागतं. म्हणजे जी सुखस्वप्न त्याने लौकिक जीवन जगताना मनाशी बाळगलेली होती त्याची पूर्ती झाल्याचं त्याला साहित्य वाचताना वाटायला लागतं. त्यामुळं माणसाला क्षणभर का होईना आपलं दुःख विसरायला लावण्याचं कार्य कलाकृती किंवा साहित्यकृती करते आणि म्हणून हे काव्याचं प्रयोजन आहे अशी भूमिका नाशी फडके यांनी घेतलेली आहे. म्हणजे या प्रतिपादनाला एक मानसशास्त्रीय बाजू देखील आहे. ते असे आहे की दुःखमय अशा लौकिक जीवनापासून पलायन, काल्पनिक इच्छापूर्ती किंवा स्वप्नरंजन या सर्व मानसिक कृती आहेत. मानवी शरीराप्रमाणे मनावर लौकिक बंधनं नसल्यामुळं मनाचे व्यापार हे स्वैर किंवा आत्मनिर्भर असतात. परिस्थिती प्रतिकूल असली तर मानवी मन अनुकूल भराऱ्या मारायला लागतं. इतकंच नाही तर कल्पनेत त्या प्रतिकूलतेचं अनुकूलतेत रूपांतर करून त्यामध्ये रममानही होऊ शकतं. हे सर्व काल्पनिक खेळ असल्यामुळं त्यात अडथळा निर्माण होण्याचा संभव नसतो आणि त्याच्या जोरावर माणसाचे मन हे लौकिक जीवनात नेहमी अपुऱ्या राहणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या काल्पनिक जीवनामध्ये पुऱ्या करून घेतं. या मनोव्यापाराला फ्राईड या सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने दिवास्वप्न असं नाव दिलेलं आहे. म्हणजे नेहमी माणसाला झोपेत स्वप्न पडतात पण अशी दिवास्वप्ने माणूस जागेपणी पाहू शकतो, अनुभवू शकतो. म्हणजे साहित्य आस्वाद घेताना वाचक अशी दिवास्वप्न निहाळीत असतो अशी फ्राईड यांची भूमिका आहे. म्हणजे लेखक आणि वाचक अशा दोन्ही दृष्टिकोनातून या प्रयोजनाचा विचार करता येईल. मात्र स्वप्नरंजन हे साहित्याच्या निर्मितीचं अथवा आस्वादाचं प्रयोजन आहे का असा एक टीकेचा जो विषय आहे तोही या प्रयोजनाबाबत पुढं आलेला दिसतो. पुढचं जे प्रयोजन आहे ते म्हणजे उद्बोधन. हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असं प्रयोजन आहे. उद्बोधन या शब्दाचा मुख्य घटक बोध हा शब्द आहे. त्यामुळं प्रथम दर्शनीत साहित्य आणि बोध यांचा जो संबंध आहे तो आपल्या नजरेसमोर येतो. साहित्यातल्या बोधाचं जर स्वरूप आपण पाहिलं तर ते नेमकं कसं आहे, म्हणजे साहित्यातून बोध करावा की नाही याचा नेमका संबंध काय आहे असा प्रश्न आपोआपच उद्बोधन या शब्दानंतर निर्माण होतो. आणि या प्रश्नाची जी चर्चा आहे ती जुन्या काळापासून होत आलेली आहे. या बोधाचं जे स्वरूप आहे ते नेहमी उपदेशाचं आहे असं मानलं गेलेलं आहे. म्हणजे साहित्याकडून जेव्हा बोधाची अपेक्षा केली जाते तेव्हा लेखकाची जी भूमिका आहे ती आपोआप उपदेशकाची बनते असं अनेकांना वाटतं आणि त्यामुळं त्याची निर्मात्या कलावंताची जी भूमिका आहे ती धोक्यात येते. तसंच बोधाचा निकटत्वाने नीतीशी म्हणजे चांगल्या वाईटाच्या कल्पनेशी संबंध येतो. आचार व विचार या दृष्टीने चांगले किंवा उपकारक असा नीतीचा अगदी स्थूल अर्थ घेतला तरी हा अर्थ स्थळ काळ व्यक्तिसापेक्ष असल्यामुळं अडचणी वाढत जातात अशी एक भूमिका विचारवंत समीक्षकांनी मांडलेली दिसते. आता कलावादी आणि जीवनवादी या दोन टोकांच्या भूमिकेतील जो मध्यम मार्ग आहे तो या संदर्भाने असा काही विचारवंतांनी काढलेला आहे की कलेद्वारे बोध करावा किंवा करू नये असं नाही. तो केलाच तर त्याचं जे स्वरूप आहे ते अप्रकट असावं. म्हणजे साहित्याचं साहित्य तत्व जे आहे ते अबाधित राखून बोध करायचा तर तो छुप्या रीतीने करावा असं मत एक पुढे येताना दिसतं. म्हणजे त्याचं स्वरूप साखरेचा लेप दिलेल्या कडू कोयनेलच्या गोळीसारखं असावं असं विदग्ध वाङ्मय या निबंधामध्ये हरिभाऊ आपटे यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे उद्बोधन या शब्दाचा तसा एक व्यापक अर्थ आहे. अधिक बोधन असं त्या संदर्भात मत जे आहे ते मांडलेलं आहे. म्हणजे खोल, समृद्ध आणि व्यापक अशी जागृती असा हा व्यापक जो अर्थ आहे तो अर्थ सांगता येईल. म्हणजे मानवी मन आणि जीवन हेच लक्ष असल्यामुळं त्यांच्या विविध अंगाचं दर्शन साहित्यामधून होतं आणि मग लेखकाचा दर्जा जितका मोठा असेल तितकी या दर्शनाची जी सूक्ष्मता किंवा खोली किंवा व्याप्ती ही मोठी असते.
असा जो विचार आहे तो विचार पुढं आलेला दिसतो. तरीही साहित्याने उद्बोधन होतं का, हा एक प्रश्न पुढं येतो. म्हणजे उद्बोधन हा सुद्धा साहित्याचा एक व्यापक परिणामच आहे, अशी या मतांतरांती एक जी भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट झालेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचं जे प्रयोजन आहे ते म्हणजे प्रचार. या प्रयोजनाचं स्वरूप थोड्याफार अर्थाने बोधासारखंच आहे. तिथे लेखक कलावंत न राहता बोधवादी उपदेशक किंवा प्रचारक बनतो, हा धोका असल्याचं समीक्षकांनी म्हटलेलं आहे. म्हणजे स्वतःला प्रतीत झालेल्या सत्याचा किंवा स्वतःला मान्य झालेल्या तत्वाचा प्रचार करण्यासाठी लेखक लेखन करतो, असं मत काही विचारवंत समीक्षकांनी मांडलेलं आहे. त्यामुळं काय होतं तर साहित्याला साधनाचं स्वरूप प्राप्त होतं. रशियामध्ये या प्रयोजनाला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. रशियामध्ये स्टॅलिनच्या राजवटीमध्ये साहित्याच्या या बाबतीत म्हणजे सोशल रिॲलिझम, सामाजिक वास्तववाद किंवा साम्यवादी वास्तववाद या कल्पनेचा उदय झाला आणि नंतर त्याचा आग्रहही धरण्यात येऊ लागला. मग प्रचाराला प्रयोजनाची आपोआप प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिष्ठा प्राप्त झाली. जे साहित्याचा सहेतुकता हा जो विशेष आहे तो विशेष या प्रयोजनाच्या निमित्ताने बनतो. म्हणजे विशिष्ट हेतू मनात धरून साहित्याची निर्मिती होत जाते आणि बहुतांशी असा हेतू कलाबाह्य किंवा साहित्यबाह्य असून केवळ अभिप्रेत अशा जीवनाच्या स्वरूपाशी संलग्न असतो. जे रशियात साम्यवादी समाजरचना हा मानला गेलेला जो हेतू आहे तो साहित्यबाह्य होय. साहित्य बनलं ते या हेतूच्या प्रसाराचं साधन असं या प्रयोजनाच्या निमित्ताने सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे प्रचार हे लेखकनिष्ठ प्रयोजन मानलं तर साहित्याचं जे साहित्य तत्व आहे ते धोक्यात येतं आणि त्यामुळं या प्रयोजनाबाबतही अनेक समीक्षकांनी वेगवेगळ्या विरोधी किंवा सकारात्मक भूमिका ज्या आहेत त्या भूमिका घेतलेल्या आहेत. मग काहींना वाटतं की प्रचार आणि आविष्कार हे दोन शब्द समानार्थक मानावे लागतील, तेव्हा त्यातनं खरा आणि योग्य असा साहित्य तत्वाच्या दृष्टिकोनातून अर्थ निघू शकतो. अशी अनेक मतमतांतरं पुढं आलेली दिसतात. पुढचं जे महत्त्वाचं प्रयोजन आहे ते म्हणजे मनोरंजन. स्वप्नरंजन या प्रयोजनाबाबतचं बरंचसं जे विवेचन आहे ते विवेचन या प्रयोजनासाठीही लागू पडणारं आहे असं एक मत मानलं गेलेलं आहे. आता माणूस आणि मनोरंजन हा संबंध अतूट आहे. माणूस म्हटला की त्याला मनोरंजनाची जी जरुरी आहे ती भासणं, किंबहुना अशी भासणारी जरुरी हा माणूस आणि इतर प्राणीसृष्टी यातील महत्त्वाचा भेद आहे. म्हणून माणूस आणि मनोरंजन यांचा जो संबंध आहे तो अतूट आहे. माणसाच्या या मानसिक गरजेतूनच साहित्यातील गोष्टीसारख्या प्रकाराचा जो जन्म आहे तो जन्म झालेला आहे. कुतूहल, उत्कंठा, गुंतागुंत यांचे ताण पेलणं आणि अखेरीस त्यातून सुटकेची स्थिती अनुभवणं, यात माणसाच्या मनाला एक प्रकारचं जे समाधान आहे ते समाधान लाभत असतं. या दृष्टिकोनातून मनोरंजन हे प्रयोजन महत्त्वाचं आहे. आता मनोरंजन हे प्रयोजन लेखक आणि वाचक यांच्या दृष्टीने सर्वच साहित्याला मात्र लावता येण्यासारखं नाही, अशी भूमिका अनेक लेखक, विचारवंत किंवा समीक्षकांनी मांडलेली दिसते. शिवाय यातला जो रंजन हा शब्द आहे हा शब्दसुद्धा बराच गोंधळात टाकणारा आहे. त्याचे शब्दकोशातले आणि इतर जे अर्थ आहेत हे अर्थ लक्षात घेऊन या संदर्भातली जी मतमतांतरं आहेत ती पुढं आलेली दिसतात. मनोरंजन आणि वाङ्मयीन अभिरुची यातील जो संबंध आहे तोही या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. जे लेखक आणि वाचक या दोघांच्याही वाङ्मयीन अभिरुचीवर त्याच्या रंजनाचं जे स्वरूप आहे ते अवलंबून असतं. म्हणजे सवंग अभिरुचीशी समकक्ष होते ते सवंग रंजन आणि उच्च अभिरुचीशी समकक्ष होते ते उच्च दर्जाचं कलात्मक रंजन. म्हणजे असं म्हटलं गेलेलं आहे. सर्वसाधारण जर आपण मनोरंजनपर साहित्याचं स्वरूप पाहिलं तर मनोरंजनपर म्हटलं जाणारं जे साहित्य आहे ते दुय्यम दर्जाचं गणलं जातं.
कारण त्यात रंजनाच्या बेतलेल्या आडाख्यावर भर असतो आणि वाचकाची पसंती कशास मिळेल याची सतत जाणीव त्या ठिकाणी असते. असं या मनोरंजन प्रयोजनाबाबत म्हटलेलं आहे. अखेरचं जे प्रयोजन आहे ते म्हणजे आनंद. मम्मटाने या प्रयोजनाला सकल प्रयोजन मौलीभूत म्हणजे सर्वश्रेष्ठ प्रयोजन मानलेलं आहे. तत्काळ लाभणारा अलौकिक प्रतीचा आनंद हे काव्याचं सर्वात महत्त्वाचं प्रयोजन आहे असं मम्मटाचं म्हणणं आहे. कवी आणि लेखकाला दोघांनाही हा आनंद प्राप्त होतो. कवी किंवा लेखकाला किंवा वाचकाला या दोघांनाही हा आनंद प्राप्त होतो. म्हणजे कवी किंवा लेखकाला मिळणारा आनंद हा निर्मितीचा आनंद असतो आणि वाचकाला काहीतरी नवं ज्ञान त्या साहित्यकृतीतून प्राप्त केल्याचा तो आनंद असतो. असं सर्वसाधारण हे स्वरूप आहे. म्हणजे काव्यापासून मिळणारा आनंद हा ब्रह्मास्वाद सहोदर आहे असं म्हटलं गेलेलं आहे. याचा अर्थ अन्य कोणत्याही लौकिक आनंदापेक्षा हा आनंद वेगळ्या कोटीचा अलौकिक असा असतो. जे काव्यापासून साहित्यापासून आपल्याला आनंद मिळतो, एक प्रकारचं समाधान प्राप्त होतं, हा सामान्यतः मान्य केला जाणारा अनुभव आहे. म्हणजे हा जो आनंद आहे तो खाण्यापिण्यासारख्या इंद्रिय आनंदापेक्षा वरच्या दर्जाचा आहे याविषयी मतभेद होणार नाही. मात्र या आनंदाची अन्य कोणत्याच आनंदाशी तुलना होऊ शकणार नाही या मताविषयी वाद संभवू शकतात. समारोपादाखल असं म्हणता येईल की लेखक वाचक या दृष्टिकोनातून, तसंच जरूर तिथं कलावादी आणि जीवनवादी दृष्टिकोनातून पाश्चात्य किंवा आधुनिक प्रयोजनांचा जो विचार आहे तो विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. या अनुषंगाने सौंदर्य मीमांसा या ग्रंथामध्ये राभा पाटणकर यांनी जी भूमिका व्यक्त केलेली आहे, लौकिकतावादी आणि अलौकिकतावादी, ही भूमिका खूप महत्त्वाची आहे. म्हणजे कलेची एकूण संकल्पना द्विध्रुवात्मक असल्याचं या भूमिकेतून त्यांनी सांगितलेलं आहे. यातील अलौकिकतावाद हाच कलावाद आणि लौकिकतावाद हा जीवनवाद होय असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे अशा एकूण या सर्व प्रयोजनांमध्ये अनेक विविधता असली तरी त्याची परिणती मात्र एकाच मानसिक अवस्थेमध्ये अपेक्षित असते. ती अवस्था आहे उच्चतर आनंदाची. या प्रयोजनांचा अशा पद्धतीने आपण लेखक व वाचक तसंच कलावादी आणि जीवनवादी दृष्टिकोनातून या ठिकाणी विचार केलेला आहे. धन्यवाद.